आणि यापूर्वी सुद्धा याबद्दल अनेकदा चर्चा झालेली आहे। पुढचा प्रश्न भ्रष्टाचाराच्या संदर्भातला होता, कारण 2014 मध्ये ज्या पद्धतीने 2G स्कॅम असेल, CWGचं कॉमनवेल्थ गेम्सच्या संदर्भातलं स्कॅम असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती, कोल स्कॅम असेल, याच्यावरती भारतीय जनता पार्टीने मोठी मोहीम राबवलेली होती। 2014 पूर्वी रामलीला मैदानवरती अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी केलेलं इंडिया अगेन्स्ट करप्शनचं आंदोलन हे सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरलेलं होतं। त्यावेळच्या UPA सरकारची अक्षरशः पिसं त्यामध्ये काढण्यात आलेली होती आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती काळा पैसा आम्ही भारतामध्ये परत आणू या मुद्द्यावरती मोदी सरकार, नरेंद्र मोदी यांनी मॅन्डेट मागितलेलं होतं आणि लोकांनी त्यांच्यावर भरोसा टाकलेला होता। आज 11 वर्षांनंतर भ्रष्टाचार संपवण्यामध्ये मोदी सरकार किती यशस्वी ठरले हा प्रश्न जेव्हा लोकांना विचारण्यात आला तेव्हा भ्रष्टाचार कमी झाला असं म्हणणारे फक्त 30.8% लोक आपल्याला यामध्ये बघायला मिळतात। काही प्रमाणात कमी झाला असं म्हणणारे 18.3% लोक आहेत, म्हणजे साधारणतः 48% लोकांना असं वाटतं की भ्रष्टाचाराच्या समस्येवर काम झालेलं आहे, काही प्रमाणामध्ये का होईना। थोडाफार भ्रष्टाचार अजूनही होतोय, परिस्थिती तशीच आहे, पण होतोय भ्रष्टाचार काही प्रमाणामध्ये असं म्हणणारे 26.2% लोक आहेत। भ्रष्टाचार जास्त कमी झाला नाही असं म्हणणारे 10.1% आणि बिलकुल कमी झाला नाही असं म्हणणारे 13.3%। म्हणजे जेवढा भ्रष्टाचार आधी होता तशाच पद्धतीचा भ्रष्टाचार अजूनही सुरू आहे, त्याचा फॉर्मॅट बदलला असेल असं म्हणणारे 13.3% लोक आहेत। म्हणजे साधारणतः 48% लोक म्हणतात की हा भ्रष्टाचार कमी झाला, पण अजूनही 52% लोकांना असं वाटतं की भ्रष्टाचार कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये अस्तित्वात भारतामध्ये आहे।